आमच्या उमेदवारांनी 11 फॉर्म विड्रॉल केले. त्याचं कारण असं आहे, रेणापूर नगर पंचायतच्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही पूर्ण तयारीनिशी पॅनल तयार केला होता. आदरणीय खैरे साहेबांना आम्ही विचारलं होतं की बाबा आम्ही गेली 25 वर्ष पक्षवाढीसाठी या ठिकाणी प्रयत्न करतो, परंतु इलेक्शनची परिस्थिती वेगळी आहे. आपण सहकार्याची भावना ठेवली तर 100% आपला पॅनल निवडून येऊ शकतो. कारण याच रेणापूरच्या मायबाप जनतेने मला स्वतःला सरपंच केलं. जे सरपंचकीच्या वेळेस उमेदवार उभे होते, ऑटो चालवणारे, रिक्षा करणारे, मोलमजुरी करणारे असे उमेदवार शिवसेनेच्या आम्ही कार्यकर्ते म्हणून या मायबाप जनतेने निवडून दिले. परंतु हीच कहाणी आम्ही खैरे साहेबाला सांगितली. आपले कार्यकर्ते हे सर्वसामान्य कुटुंबातले पण जनतेचे कामं करणारे. आपण सहकार्याची भावना ठेवली तर रेणापूर नगर पंचायतवर आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस खैरे साहेबांनी सांगितले की आपली काँग्रेस सोबत ही आघाडी आहे. जिल्हा प्रमुखांनी सांगितले काही तडजोड होते का बघा. तडजोड जर नाही झाले तर आम्ही 100% पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी राहू. परंतु आम्ही काँग्रेसच्या संतोष देशमुख यांना सांगितलं की काँग्रेसच्या पडणाऱ्या 3 सीट आम्हाला द्या, आम्ही आघाडी करू. कारण याचं असं होतं की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्षपदाचा उमेदवारावर मी स्वतः ऑब्जेक्शन घेऊन त्यांना उडवण्याचा प्रयत्न करून एक वातावरण तयार केलं ऑब्जेक्शन घेऊन, जे की काँग्रेसचा 100% विजय होता. परंतु काँग्रेसवाल्याला असं वाटलं की उभाटा गट उभारल्यानंतर बीजेपीचं मतदान खातो, त्याच्यामुळं काँग्रेसवाल्यानं आमच्याशी आघाडी केली नाही आणि आमच्या समोर पेच असा निर्माण झाला की काँग्रेसवालेही आघाडी करत नाहीत. एकूण 11 उमेदवार अध्यक्षपदाच्या उमेदवारी सहित माघार घेतले. 5 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. आम्ही पूर्ण ताकदीनिशी या 5 उमेदवाराच्या पाठीमागे राहणार.